जय हिंद. तर आज आपला कराटे डे सॅटरडे यशविद्या निकेतन क्लासचा व्हिडिओ नाही काढला. डायरेक्ट स्वागत अकॅडमी क्लासवर आलो आणि आज बराचसा पोर्शन घ्यायचा होता. त्यामुळे मीसुद्धा आणि मयूर सरसुद्धा पोर्शनच्या मागे लागलो होतो. तिथून मग आम्ही डायरेक्ट गेलो घासकोपरीच्या डोजोवरती आणि तिथेसुद्धा प्रॅक्टिस चालू होती. आणि भाई सर आले होते, आपल्या क्लबचे प्रेसिडेंट ग्रँड मास्टर सिहान भाईदास देसले सर. हे आपल्या डोजोवर आले होते. ते असे विजिट करत असतात मध्ये मध्ये आणि न सांगता करत असतात मुलांची प्रॅक्टिस कशी चालली आहे किंवा कोचेसचं काय चाललं आहे. आणि हे झालं पाहिजे प्रत्येक क्लबमध्ये. आणि सर मुलांना बेसिकपासून सर्व घेत होते. नंतर मग जिओन काता सिनियर बेल्टचा जो आपण शिकवत होतो आणि बऱ्यापैकी झालेला होता. कंप्लीट नव्हता झाला पण अर्धा झाला होता. आणि ही व्हिडिओ मी यासाठी टाकतोय की सर्व सिनियर बेल्टने बघावं आपल्या चुका, आपण कुठे चुकतोय, आपल्या मिस्टेक्स काय आहेत, आपल्या टार्न्स कुठे चुकत आहेत हे कळावं म्हणून ही व्हिडिओ टाकतोय. आणि पूर्ण काताची व्हिडिओ आहे, जेवढा शिकवलेला आहे तेवढा. जसं की एका पॅरेंट्सने आपल्या कमेंट केला होता की सर तुम्ही काताचे शॉर्ट व्हिडिओसुद्धा पाठवा. आणि नक्कीच आपण ते सुद्धा करणार आहोत. खरं तर मला वेळ भेटत नाही आहे आणि ते सुद्धा आपण करणार आहोत. पूर्ण काताच्या टीचिंगच्या व्हिडिओसुद्धा येतील, इवन कुमितेच्या सुद्धा टाकल्या जातील. आणि खरं तर हा चॅनल ओपन करायचा मागचा हेतू हाच आहे की पॅरेंट्सना कळावं की क्लासवरती काय चाललं आहे किंवा माझा मुलगा किंवा माझी मुलगी कशा पद्धतीने प्रोग्रेस करते किंवा कराटेमध्ये नक्की काय चालू आहे. सेम तसंच दुसरा दिवस आम्ही यशविद्या निकेतन डोजोवरती आणि तिथे आम्ही क्लास कोलॅब केला होता यश सरांचा आणि आपला. तिथून मग आम्ही दुपारी डेमॉन्स्ट्रेशन ठेवलं होतं. ही रॅली आहे आणि या रॅलीमध्ये आपली कराटेची मुलंसुद्धा होती. हर्षद सरांची विद्यार्थी होते सर्व आणि त्यामध्ये मी सुद्धा होतो, सपोर्ट करण्यासाठी गेलो होतो त्यांना. आणि डेमोसुद्धा फार उत्तम झाला, ऑन रोडवर होता. तिथे सन्मानित करण्यात आलं. तिथून मग आम्ही डायरेक्ट आलो स्वागत अकॅडमी डोजोवरती आणि तिथे मीच प्रॅक्टिस घेतली, वॉर्मअपसुद्धा आणि थोडासा ग्राउंड कार्डिओ चालू होता. खरं तर या एक्सरसाइजनेच म्हणजे मुलांमध्ये स्टॅमिना, स्ट्रेंथ वाढते. आणि हा म्हणजे माझ्या अनुभवानुसार तरी हा महिन्यातून 2 ते 3 वेळा हे झालं पाहिजे, ही एक्सरसाइज झाली पाहिजे. कारण की कातामध्ये सुद्धा पॉवर लागते आणि कुमितेमध्ये सुद्धा स्टॅमिना लागतो. डॉच करायचं नॉनस्टॉप 3 मिनटं 2 मिनटं डॉच करावं लागतं, फाईट खेळावी लागते. त्यामुळे फिजिकलीसुद्धा आपण तेवढेच तत्पर असलो पाहिजे. आणि या क्लासवरती आपली सावित्री मॅडम जी आता नुकतीच ब्लॅक बेल्ट झाले तीसुद्धा आलेली. डक वॉक चालू आहेत, थाईज वर्कआउट आहे हा.
मुलं करतायत उत्तम प्रकारे. काही नवीन मुलं जी आहेत, व्हाईट बेल्ट्स आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना अजून काही प्रॉपर जमत नाही आहे, पण हळूहळू येईलच त्यांनासुद्धा. नंतर सिनियर बेल्ट सिंगल लेग शूटिंग चालू होता. खरं तर या एक्सरसाइजने पूर्ण बॉडी स्ट्रेच होते. आणि जेवढा आपण थाईजचा हार्ड वर्कआउट केला असतो, तो इथे थाईज आपल्या फ्री होतात. आणि या एक्सरसाइजने कधीच आपल्याला कोणता त्रास होत नाही लेगचा. नंतर मग आम्ही डिवाईड केलं आणि मी थोडं आपल्या क्लासचंच काम होतं, तर मग एक मित्र आला होता, तर मग त्याच्याबरोबर बसून मी थोडंसं सोशल मीडियाबद्दलचं काम होतं ते करत होतो. आणि आपला डोजो चालू होता, प्रॅक्टिस चालू होती. इथे सावित्री मॅडम घेत होत्या, दुसरीकडे वेगवेगळे सेशन चालूच होते. मयूर सर तुम्ही त्याची प्रॅक्टिस घेत होते आणि मी नेहमी सांगत असतो की ते खूप चांगले प्लेयर आहेत आणि ते नवनवीन टेक्निक शोधत असतात. कधी कोणाची कॉपी करत नाही, उलट त्यांची कॉपी बाकीचे मास्टर करत असतात. तिथून मग आम्ही आलो आमच्या घासकोपरीच्या डोजोवरती आणि तिथेसुद्धा आज संडे होता, तर मग तुम्ही ते सेशनच होतं. खरं तर व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटला जास्त, कारण मी काता घेत होतो मुलांचा. नंतर मग आम्ही क्लास सोडून दिला. बाहेर दिंडी चालू होती, त्यामुळे आवाज जात नव्हता. ठीक आहे, भेटूया मग आपण पुढच्या वीकमध्ये. जय हिंद.